तर डेक्कन कॅफेमध्ये जो काही प्रकार 15 ऑगस्टच्या पहाटे घडला, नेमका काय प्रकार घडलेला आहे? काय कारवाई करण्यात आली? किती जणांना ताब्यात घेतले आणि काय गुन्हा दाखल करण्यात आला? जी डेक्कन पोलीस स्टेशन अंतर्गत 234/2026 हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. हा गुन्हा 15 ऑगस्टच्या अर्ली मॉर्निंग या पिरियडमध्ये घडला होता. त्याच्यामध्ये दोन रील स्टार गटांमध्ये हा वाद झाला होता. एक रील स्टारचा गट म्हणजे माधवी राजेश कुंभार आणि तिचे मित्र, आणि दुसऱ्या साईडला असेल अथर्व प्रमोद जगताप आणि त्याचे काही सहकारी. यांचा वाद मागील 1 वर्षापासून चालू आहे. मागे जेव्हा ते साताऱ्याला कास पठारावर गेले होते, गाडीला थोडी डॅश लागण्यावरनं, थोडं ओव्हरटेक करण्यावरनं त्यांचे वादावाद झाले होते. नंतर मग पूर्ण वर्षभर एक दुसऱ्याची खोड काढण्याचा प्रकार ते नेहमी करत असायचे. एक वेगळ्याच तपासामध्ये आम्हाला कळालं, एक वेगळ्याच विश्वामध्ये हे लोकं राहण्यासारखं ते वागतात. त्याच्यामध्ये एक दुसऱ्याला त्यांचे रील्स असतील, त्यांचे काही YouTubeचे जे व्हिडिओज वगैरे असतील, त्याच्या कमेंट्समध्ये एक दुसऱ्याला चिडवणं, त्याच्यात खोड काढणं, दुसऱ्यांचं पर्पजली मॅलिशियस इंटेंटनी काही कमेंट्स वगैरे करणं, अशा प्रकारचं या दोघांमध्ये चालू होतं. त्याच्यानंतर मग जेव्हा 15 ऑगस्टच्या दिवशी रात्रीच्या वेळी फ्लाइंग जिप्सी या हॉटेलमध्ये अथर्व आणि त्याचे मित्र जेव्हा बसले होते, काही कानोकान खबर माधवी कुंभार आणि तिच्या मित्रांना लागले, तर ते तिकडे पोहोचले. पोहोचल्यानंतर मग त्यांचा शाब्दिक वाद हाणामारीमध्ये झाला आणि तिकडे एक आरोपी नामे प्रेम उर्फ पम्या मनोज साळवे यांनी एक धारदार लोखंडी शस्त्राने अथर्ववर वार केला होता. तर या प्रकरणामध्ये ती जी मेन रील स्टार आहे आरोपी, तिच्यावरती आधीचे काही गुन्हे आहेत का याची माहिती देईल? जी नक्कीच तिच्यावर काही गुन्हे आहेत. बाकी त्याची लिस्ट बाकी जणांवर काय काय गुन्हे आहेत ते आम्ही तुम्हाला लवकरच डिटेल्समध्ये देणार आहे. हा जो गुन्हा दाखल झालेला आहे याच्यामध्ये पण सगळ्या 8 आरोपींवर गुन्हा दाखल झालेला आहे. याच्यामध्ये कंबाईन त्याचं काय जे प्लॅनिंग आहे, सगळ्यांचं कंबाईन प्लॅनिंग, त्याच्यानंतर सगळ्यांनी एकत्र येऊन जी कृती केली आहे त्या नुसार 109(1), 189(2) आणि 189(4) अशा प्रकारे या कलमाअंतर्गत आम्ही त्यांच्यावर गुन्हे दाखल केलेले आहेत. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.